नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आरबीटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत एक अशी योजना जी खूप शेतकऱ्यांच्या कामी येते। मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, म्हणजे सौर ऊर्जावर चालणारा कृषी पंप, आणि तोही सरकारच्या मोठ्या अनुदानासह। तुम्ही अर्ज करणार असाल किंवा नाही, पण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांनी जाणून घ्यायच हवी, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ह्यात आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। जसे की अर्ज कसा करायचा, कोणते कागदपत्रे लागतात, किती HP पंपाला किती अनुदान मिळते, किती पैसे भरावे लागतात, फायदे काय आहेत, अर्जाची स्थिती कशी तपासायची, आणि अजून बरंच काही ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मी तुम्हाला पहिलं योजनेची ओळख थोडक्यात करून देतो, जाणून घ्या। ही योजना महाराष्ट्र शासन आणि महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी राबविली जाते। सौर ऊर्जावर चालणाऱ्या कृषी पंप शेतकऱ्यांना दिवसा आणि रात्री वीज वापरता येते, तेही बिल न भरता। ह्या योजनेमुळे विजेची बचत होते, पाण्याचा योग्य वापर करता येतो आणि शेतीला योग्य पाणी पुरवठा मिळतो। महत्त्वाचं म्हणजे ह्या योजनेमुळे पारंपरिक वीज कनेक्शन आता थांबवण्यात आला आहे, त्यामुळे सौर कनेक्शन हा एकमेव उपाय आहे। मित्रांनो, आता आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला अर्ज करतावेळी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते आज पाहणार आहोत, ते पाहूया। पहिलं कागदपत्र आहे 7/12 उतारा, जमिनीचा पुरावा म्हणून। त्याच्यानंतर दुसरा आहे आधार कार्ड, ओळखीसाठी हे डॉक्युमेंट्स लागणार आहे। त्याच्यानंतर तिसरा जात प्रमाणपत्र, SC/ST प्रवर्गासाठी, म्हणजे ST आणि SC ह्या लोकांसाठी जात प्रमाणपत्र अर्ज करताना लागणार आहे, हे लक्षात असू द्या। पाण्याचं स्रोत, बोरवेल किंवा विहीर हे चालणार आहे ह्यासाठी, आणि तो 7/12 नोंद केलेलं असावा। ना हरकत प्रमाणपत्र, NOC जर जमीन इतरांबरोबर सामायिक असेल तर तुम्हाला NOC लागणार आहे। डार्क झोन असल्यास भूजल सर्वेक्षण विभागाचा प्रमाणपत्र हे लागणार आहे। त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि किसान कार्ड, म्हणजे आता जो फार्मर ID, आग्री स्टॉक फार्मर ID जो नवीन योजना चालू झालेला आहे, त्या योजनेचा जो 11 नंबर फार्मर ID नंबर असतो तो सुद्धा तुम्हाला आता लागणार आहे। जर तुम्ही एकटे जमीनदार नसाल तर इतर हिस्सेदाराकडून NOC घेणं बंधनकारक आहे। जर तुमच्या सामायिक क्षेत्रामध्ये जर तुम्ही त्यामध्ये विहीर आहे, बोरवेल असेल, तर त्यासाठी सोलर पंप बसवणार असाल तर त्यासाठी तुम्हाला NOC घेणं गरजेचं आहे अर्ज करतावेळी। हे 7 कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत अर्ज करतावेळी, हे तुमच्याकडं असणं गरजेचं आहे। मित्रांनो, आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमधून जो पंप मिळतो, किती HP पंपाला किती अनुदान आणि किती पैसे भरावे लागतात हे जाणून घेऊया। पहिला आपण 2.5 HP पंपासाठी किती पैसे मिळतात आणि किती भरावा पाहूया। खुल्या वर्गासाठी 2.5 HP पंपासाठी 23,717 रुपये हे भरावं लागणार आहे। 10% हिस्सा हे सरकारचा असणार आहे ह्यामध्ये, आणि मागासवर्गीयसाठी 11,466 रुपये भरावं लागणार आहे 2.5 HP साठी, आणि 5% हिस्सा हे सरकार अनुदान देणार आहे। आता दुसरं म्हणजे 5 HP पंपासाठी खुल्या प्रवर्गासाठी 32,075 रुपये हे 5 HP पंपासाठी द्यावं लागणार आहे, पैसे भरावं लागणार आहे। 10% अनुदान सरकारनं देतं आहे। मागासवर्गीयसाठी 16,068 रुपये 5 HP पंपासाठी पैसे भरावं लागणार आहेत, आणि 5% अनुदान सरकार देतं आहे। त्याच्यानंतर साईड सेक्शन टाईप 5 HP पंप, मागासवर्गीय म्हणजे आता 7 HP मोटरसाठी मागासवर्गीयसाठी 22,065 एवढे पैसे भरावं लागणार आहेत, आणि 5% हे सरकार अनुदान देणार आहे। आणि खुल्या प्रवर्गासाठी 44,133 रुपये भरावं लागणार आहेत। 10% अनुदान हे सरकारनं देणार आहे। शिल्लक रक्कम सरकारकडून दिली जात आहे। आता तुम्हाला ह्यामध्ये मी किती HP ला किती पैसे मिळणार आहेत ते सांगितलेलं आहे, आणि किती भरावं लागणार आहे ते सुद्धा मी ह्यामध्ये माहिती दिलेलं आहे। आता तुम्हाला समजलं असेल। आता तुम्ही किती HP पंप हे तुमच्या बोरवेल आणि विहीरसाठी बसवणार आहे तुमच्या म्हणण्यानुसार आहे,
आणि तुम्ही जेवढं 5 HP बसवाल, 7.5 HP बसवाल, 2.5 HP बसवाल, त्याच्यावरून तुम्हाला पैसेही द्यावं लागणार आहेत. मित्रांनो, आता जर तुम्हाला ऑनलाईन तुमच्याकडे जर कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल, तर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल ह्या मागील त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी, तर अर्ज कुठे आणि कसे करायचा ते थोडक्यात सांगतो पहा. शेतकऱ्यांनी mahadis.com.in सोलार MTS-KPY ह्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. त्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. जर तुम्हाला ह्यात माहिती असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. आणि जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा. सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवा. अर्ज करताना मोबाईल क्रमांक आणि ईमेल अचूक द्या. अर्ज केल्यानंतर त्याचा जो अनकनॉलेजमेंट नंबर मिळतो तो जपून ठेवा. अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासता येते. अर्ज केल्यानंतर 1 महिन्यात सोलार पंपाचं कनेक्शन मिळण्याची शक्यता असते. त्यासाठी योग्य ते करेक्ट माहिती अर्ज करताना भरावं लागणार आहे. जर तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज हे कसे करायचं ऑनलाईन याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट करा. सोलार पंपाला अर्ज कसा करायचा त्यावरती व्हिडिओ घेऊन या असं जर कमेंट केला, 50 ते 100 शेतकऱ्यांनी जर कमेंट केली तर आम्हाला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल आणि आपण व्हिडिओ बनवून लगेच अपलोड करू. आणि तो व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा तुमचं सोलार पंपासाठी अगदी कुठेही न जाता कागदपत्रे गोळा करून व्हिडिओमध्ये जे सांगितलेले आहे ते कागदपत्रे गोळा करून अर्ज करू शकता. मित्रांनो, आता हे योजनेचा फायदा काय आहे ते पाहूया. 24 तास वीज दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा तुम्हाला ह्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमधून वीज मिळतं. वीज बिल शून्य, कारण सौर पंपावर वीज निर्माण होते. त्यासाठी तुम्हाला वीज बिल हे भरायचं नाही, अगदी मोफतमध्ये. एकदा जर पैसे भरून तुम्ही सौर कृषी पंप ही सोलार बसवला तर तुम्हाला 25 वर्ष टिकणार सोलार पॅनल, 25 वर्षे वीज बिलच भरायचं नाही आणि 5 वर्ष फ्री देखभाल आणि सर्व्हिसिंग. म्हणजे तुमच्या सौर पंपाला सोलार पॅनलला काहीतरी झालं, प्रॉब्लेम काय आलास त्याची सर्व्हिसिंग हे सर्व 5 वर्ष फ्रीमध्ये करून दिलं जाईल कंपनीकडून. हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलं आहे. पारंपरिक वीज कनेक्शन थांबवले आहे, फक्त सौर पंपच चालणार आहे. ह्या सौर पंपामुळे शेतीतील उत्पादन वाढतं, कारण वेळेवर सिंचन करता येते. जर तुमच्याकडे म्हणजे DPचे कनेक्शन काय फॉल्ट होऊन बंद झाले, तुमच्या विहिरीला लाईट कनेक्शन हे बंद झालं असेल आणि तुमच्या शेतामध्ये जे पिकाचं वेळेवर पाणी न दिल्यास पिकाचं नुकसान होऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला लाईटीचं वाट न पाहता केव्हाही तुम्ही पाणी देऊ शकता तुमच्या पिकाला ह्या सोलार बसवल्यानंतर. ही अगदी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. आता अर्जाची स्थिती कशी तपासायची. जर तुम्ही ह्या योजनेला अर्ज केला असेल तर त्याची अर्जाची स्थिती तपासण्यासाठी पहिलं तुम्हाला mahadis.com.in ह्या वेबसाईटवर लॉग इन करा. अर्जाची स्थिती ॲप्लिकेशन स्टेटसचा एक पर्याय निवडा. तिथं जो पर्याय असतो त्यावरती निवडा आणि अर्ज क्रमांक टाका, माहिती मिळवा. अर्ज क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला लगेच तिथं माहिती तुमची स्टेटस संपूर्ण दिसेल. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही अर्जाची स्थितीसुद्धा तुमच्या मोबाईलमधून सुद्धा चेक करू शकता. मित्रांनो, काही महत्त्वाचे मुद्दे आणि शंका समाधान हे तुम्हाला सांगतो. प्रश्न आहे, माझा पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये आहे, मी अर्ज करू शकतो का? हा जर प्रश्न असेल तर त्यासाठी उत्तर आहे हो, पण त्यासाठी भूजल संरक्षण विभागाकडून NOC लागेल तुम्हाला. दुसरा प्रश्न आहे, अर्ज करताना अडचण आली तर काय करावे? तर उत्तर, जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क करा किंवा CSC केंद्रावर जाऊन अर्ज करा. हे झालं दुसरं प्रश्न. आता तिसरं प्रश्न आहे, मी 2 पंपासाठी अर्ज करू शकतो का? उत्तर, नाही, फक्त एकाच पंपासाठी अर्ज करू शकतो. कोणत्या तर बोरवेल किंवा विहीर ह्यासाठी कोणत्या तरी एका शेतकऱ्यांनी पंपासाठी अर्ज करता येणार आहे. शेतकरी बंधूंनो, ही योजना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या शेतीच्या उत्पादनासाठी आणि वीज बचतीसाठी खूप फायदेशीर आहे. तुमच्याकडे जरी अजून सौर पंप नसेल तरी ही माहिती नक्की लक्षात ठेवा. कागदपत्रे कोणते लागणार आहेत ते लक्षात ठेवा. जर सौर कृषी पंप योजनेला अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करा आणि पंप मिळवा. तुमच्या शेतीसाठी खूप फायदेशीर आहे.
जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आरबीटेक मराठीला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा अर्ज केला आहे का की अजून विचारत आहात. धन्यवाद.